कुटुंब व्यवस्था चालवत असताना कुटुंबामध्ये सगळ्यात जिम्मेदार माणूस कोण माहितीये तुम्हाला? आई का? अजिबात नाही. बाप म्हणतात का? अजिबात नाही. तर त्या कुटुंबामध्ये सगळ्यात जिम्मेदार माणूस हा त्या घरातला मोठा पोरगा असतो. त्या घरातल्या मोठ्या पोराचं संपूर्ण जीवन त्या कुटुंबासाठी जातं. खरं सांगू तुम्हाला, ज्यावेळेस तो लहान असतो ना, त्यावेळेस त्याला सांगितलं जातं, तू खेळायला जायचं नाही बरं, तुझ्या या लहान बहीण आणि भावाला खेळायला घेऊन जा, त्यांच्याकडे लक्ष ठेव. त्याच्या खेळण्या बागडण्याच्या वयामध्ये लक्ष ठेवण्याची जिम्मेदारी मोठ्या पोरावर येते. त्याला कधीच खेळायला भेटत नाही. एखादी वस्तू त्यानं मागितली तर अगोदर बारक्यांचा विचार केला जातो आणि नंतर त्याचा विचार केला जातो. ज्यावेळेस तो मोठा होतो ना, शाळेत शिकण्याचं वय असतं ना, त्यावेळेस गरीब परिस्थिती असली की त्या मोठ्या पोराला शाळेतून काढून टाकतात आणि कुठंतरी कामाधंद्याला झुकतात आणि या लहान बहीण आणि भावाचं शिक्षण सुरू ठेवतात. ज्यावेळेस ही लहान बहीण भावंड मोठी होतात, त्यावेळेस याच बहीण भावंडांच्या लग्नाची जिम्मेदारी सुद्धा मोठ्या पोराच्या अंगावर आई वडील देतात. पण मोठा पोरगा लोकाच्या रानामध्ये जाऊन काबाड कष्ट करून, ऊस तोडून, मजुरी करून तो मोठा पोरगा या लहान बहीण आणि भावाचं लग्न मोठ्या थाटामाटामध्ये करतो. स्वतःच्या स्वप्नाची राख रांगोळी करतो, पण आपलं संपूर्ण जीवन आपल्या कुटुंबासाठी तो समर्पित करतो. पण शेवटी त्याच्या वाटणीचा ज्या दिवशी विषय येतो ना, त्या दिवशी हीच भाव आणि बहीण त्या मोठ्या भावाच्या विरोधात जाऊन त्यालाच बेमान ठरवतात. ही प्रत्येकाच्या घरातली वस्तुस्थिती आहे, हे आपण विसरलं नाही पाहिजे.